तर खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रामध्ये विसर्ग सुरू असल्यानं पुण्यातील एकता नगर परिसर जलमय झालाय। 4 इमारतींच्या पार्किंगमध्ये पाणी भरलेलं आहे। प्रशासन सतर्क असून एकता नगरमध्ये अग्निशामक दलाच्या 2 तुकड्या तैनात करण्यात आलेल्या असल्याची माहिती मिळते। खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रामध्ये जवळपास 39,000 क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील या पाण्याचा फटका जो आहे तो पुणे शहरातील एकता नगर भागाला बसल्याचा आपण पाहतोय। जवळपास 4 इमारतींच्या पार्किंग मध्ये हे पाणी भरलेलं आहे। अनुचित घटना होऊ नये किंवा गैरसोय होऊ नये याची देखील महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडून काळजी घेतली जाते। मात्र सुदैवाने आज दुपारपासून पावसाचं प्रमाण जे आहे ते कमी झालेलं आहे। त्यामुळे उद्या सकाळपासून जर पाऊस अशा प्रकारे पावसाने उसंत घेतली तर हा विसर्ग जो आहे तो कमी करण्यात येईल अशी प्रकारची माहिती पाटबंधारे विभागाकडून दिली जाते। मात्र सध्या तरी एकता नगरच्या 4 इमारतींच्या पार्किंगमध्ये पाणी भरल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन शहाजीसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे एकता नगर।